मी स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, गेल्या व्हिडिओमध्ये मी 14व्या अध्यायाचे काय महत्त्व आहे, तो का पठण करायचा हे सांगितले. या व्हिडिओमध्ये मी 18वा अध्याय का वाचावा, त्याचे काय फायदे आहेत, हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, लाईक करा, तुमच्या सर्व कुटुंबियांना, नातलगांना, मित्रांना शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर पुढील माहितीसह माझा तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळेल. तर गुरुचरित्राचा जो 18वा अध्याय आहे, तो का वाचला पाहिजे? गुरुचरित्र हा पावलांच्या संमतीच्या अनुसार समस्त जगाला देण्यात आलेला एक अतिशय महत्त्वाचा असा ग्रंथ आपण मानतो. गुरुचरित्राच्या अध्यायाचे पालन करणे अत्यंत उपयोगी मानले जाते. मग आता ह्या 18 अध्यायातील गुरुचरित्राचे जे 21 फायदे आहेत, ते आता काय आहेत? तर त्याच्यातलं पहिलं म्हणजे असं आहे की हा अध्याय वाचल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अनेक मनोकामना पूर्ण होतात. ह्याचा अर्थ हा आहे की अनेक इच्छा पूर्ण होतात. म्हणजे जेव्हा आपण सर्व शक्ती आणि प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनातील अनेक इच्छा आपण पूर्ण करू शकतो. तर ह्याच्यामध्ये माझा एक असा आणखीन सुझाव आहे की आपण आपल्या जीवनामध्ये जे काही हासिल करू इच्छित असतो, तेवढा प्रयत्न जरूर करायला पाहिजे आणि आपल्या इच्छांना साकार करण्यासाठी आपण स्वतः सक्षम राहायला पाहिजे. दुसरं म्हणजे सर्व उपाय समजता येतात. आता ह्याचा अर्थ काय आहे? तर उपाय आपल्याला जोडता येतात. म्हणजे एखाद्या विषयासाठी एकाच उपायांचे वापर केले जाऊ शकत नसेल, तर सर्व उपायांचा संयुक्त प्रयत्नांची मदत करून आपण एकच निर्णय घेऊ शकतो. जसे की असे करणं म्हणजे आपल्याला समस्येचे समाधान सुलभ होते आणि बऱ्याच विकल्पे ते मिळतात. म्हणजे जेथे एका उपायाने समस्या सोडली जात नाही, तिथे अनेक प्रयत्न, संयुक्त प्रयत्न करून आपण ती समस्या सोडवू शकतो. म्हणजेच आपल्या जीवनातला कोणताही मुळाक्षर संकटावर विजय मिळवण्यास मदत करू शकतो. तसंच हा 18वा अध्याय आहे. ह्याला समजायचं की हे आपलं मुळाक्षर आहे, ज्याच्यामुळे आपल्यावरची जी संकटं आहेत, अनेक संकट आपल्यावर येत असतात, ते सगळ्या संकटांवरती एकच उपाय, ते म्हणजे 18वा अध्याय. याच्यामध्ये आणखीन तिसरा काय महत्त्वाचा फायदा आहे, तर आपली धनसंपत्ती वाढते. म्हणजे तुमच्याकडे अधिक पैसे असणं, त्यावर तुमच्या व्ययाची तपशील करीत असणं असं आहे. तर तुमच्या धनसंपत्ती, जी संपत्ती आहे, ती रक्कम तुमची वाढत जाते आणि भविष्याच्या निर्माणासाठी ती तुम्ही वापरू शकता. म्हणजेच व्यापार उपाय, कृषी व्यवसाय किंवा निवेश योजना, अशा जे काही सर्व उपाय असतील, त्या तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ करू शकतात. आता चौथा महत्त्वाचा फायदा काय आहे? तर आपलं जे स्वास्थ्य असतं ते सुधारतं. आता स्वास्थ्य हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा अंग आहे. स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला संयम तर ठेवावा लागतोच. त्याचप्रमाणे आपल्याला व्यायाम करावा लागतो, योग करावा लागतो आणि आपल्याला जो आहार आहे, तो आहारसुद्धा नियमितपणे समतोल असा घ्यावा लागतो. तो गरजेचा असतो. आता आरोग्याचे ध्यान राखणे, नियमित डॉक्टर भेटी, नियमित रुग्ण तपासणी, हा त्या स्वास्थ्याचा एक भाग असतो. आजच्या जगामध्ये आपण इतके सगळे बिझी असतो की आपल्याला नियमित रुग्ण तपासणी करणं किंवा व्यायाम करणं हे जमत नाही. परंतु जितकं जमेल तेवढं आपण करायचं आहे. परंतु आपण जेव्हा हे सगळं करत असतो, त्याच वेळेला आपण ह्या अध्यायाचं वाचनही करायचं आहे. म्हणजे जे आपल्याकडून जमत नाही, ते आपल्याकडनं जमण्यासाठी आपल्याला एक शक्ती मिळते. आपल्या आरोग्याची देखभाल करणं हा जीवनाचा वेगळ्या अंगाचा सुधारण्याचा एक महत्त्वाचा पाया आपला आहेच. परंतु त्याचसोबत आपण ह्या अध्यायाचं पठण केल्यामुळे ती स्फूर्ती आपल्याला मिळते, ती शक्ती आपल्याला मिळते, ती ताकद आपल्याला मिळते, ती इच्छा आपल्यामध्ये निर्माण होते की आपण हे करायला पाहिजे. पाचवं महत्त्वाचं काय आहे, तर गुरुचरित्र हा महान ग्रंथ तर आहे, जो आम्हाला स्वतःला संस्कार, आदर्श, धर्मशास्त्राचे मार्गदर्शन करतो. गुरुची स्मृती करून त्याच्या उपदेशात जगण्याची जी एक आपण प्रेरणा घेऊ शकतो, ती केवळ आणि केवळ गुरुचरित्राच्या या 18व्या अध्यायामुळे. हा अध्याय वाचून काय होतं, अनेक ज्ञानदायी शिकवणींच्या विषयावर आपण चिंतन करू शकतो आणि आपली आध्यात्मिक उन्नती होते. सहावं असं आहे की व्यवसायामध्ये वृद्धी होते. जोही तुमचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायाची संख्या किंवा त्याची जी अर्थव्यवस्था आहे, या दोन्ही गोष्टी सुधारण्याची
संभावना हा अध्याय वाचल्यामुळे होते. व्यवसायाच्या वृद्धीसाठी आपण उत्पादन प्रक्रिया, विपणन तंत्र, वित्तीय प्रबंधन, संचार तंत्र या सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा करतोच. परंतु संचयाची अधिकता, वित्तीय तांत्रिक अभिरुची हे सगळ्या व्यवसायासाठी वृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. परंतु हे सगळं करत असतानासुद्धा आपण याचं जर वाचन केलं तर व्यवसायाची संख्या आणि व्यवसायाची अर्थव्यवस्था दोन्ही सुधारण्याची खूप शक्यता असते. त्याच्यात आपल्याला खूप फायदा मिळू शकतो. 7वं आहे शांती आणि समाधान, जे जगातल्या प्रत्येक व्यक्तीला हवं असतं. एक वेळ माणूस म्हणतो मला पैसा कमी मिळाला तरी चालेल, पण रात्रीची शांत झोप आणि सुख शांती समाधान हे मला हवं आहे. तुम्ही कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर प्रत्येक व्यक्ती हेच सांगेल, 2 पैसे कमी मिळाले तर चालतील, पण मला मनाला शांती आणि समाधान पाहिजे, रात्रीची सुखाची झोप पाहिजे. तर शांती समाधान तर ह्या वाचनाने मिळतेच. अर्थातच 3 गोष्टीसुद्धा आहेत. पहिलं म्हणजे आपल्याला शांती मिळते, जेणेकरून आपण समस्यांची उत्पत्ती समजतो, ती का निर्माण होते. त्याचप्रमाणे सहजच त्यांच्या समाधानासाठी आपण काम करतो. म्हणजे आधी आपल्याला शांती कशाने मिळेल हा विचार करतो. त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे ते कृत्य केले की आपल्याला समाधान मिळतं. दुसरं म्हणजे आपल्याला समाधान मिळालं की जेणेकरून आपण समस्यांची उत्पत्ती समजतो, म्हणजे निर्मिती समजतो की का समस्या निर्माण झाली आणि त्यांच्यासाठी काम करतो, म्हणजेच आपल्याला काय होतं, शांती मिळते. तर तिसरं म्हणजे काय आहे की त्यांच्याशी संधी घ्यायची शक्यता, म्हणजे समस्या कशामुळे निर्माण होते, त्यांच्यासह एकमेकांवर आपण सहज जाणार असतो, म्हणजे समाधान मिळतं आणि ज्याच्यामुळे आपल्याला शांती मिळते. म्हणजेच काय आहे थोडक्यात, तर आपण समस्या समजून घेणं, त्याच्यावर स्वतःच मार्ग काढणं आणि ज्याच्यामुळे आपल्याला समाधान मिळतं की अरे हां, असं केलं म्हणजे हे असं ह्याचं ही समस्या संपेल, असं समाधान मिळवणं. आणि त्याच्यानंतर अर्थातच समस्या संपली की प्रत्येक माणसाला समाधान मिळतं आणि समाधान मिळालं की शांती आपोआपच मागे येते. तर हे सगळं कशामुळे होतं, तर आपण 18व्या अध्यायाचं वाचन केलं तर ही शक्ती आपल्यामध्ये येते आणि ती आपल्याला मिळते आणि म्हणून ती आपण 18व्या अध्यायाचं वाचन करायचं. त्याच्यानंतर देवीची सुद्धा, म्हणजे दैवाची साथ मिळते आपल्याला. दैवाची साथ हा अध्याय वाचल्यामुळे दैवाची साथ मिळते. कधी कधी बघा आपण म्हणतो की दैवच माझं फिरलं आहे, नशीबच माझं पलटलं आहे, असं काही जणं उद्विग्न होऊन आपल्या तोंडातनं उद्गार काढत असतात. तर तसं हा अध्याय वाचल्यामुळे आपलं दैव फिरतं, म्हणजे बदलतं, म्हणजे चांगल्या अर्थाने ते बदलतं. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या नशिबामध्ये दैवामध्ये जे काही तुम्हाला त्रास असतील, भोग असतील, ते सगळे निघून जातात. दैवाची संधी मिळते म्हणजे काय, तर दैवाचा सहयोग मिळतो. देवाने तुमच्यावरती सहयोग केला तर तुम्हाला सद्गुणांचा तुमच्यावर चांगलाच वर्षाव होईल, अनुभव मिळेल तुम्हाला. त्याचप्रमाणे ते दैव तुम्हाला दिशा दाखवतं, तुम्हाला त्या मार्गावर नेतं आणि दैवाची संधी मिळाली, मार्ग मिळाला, दिशा मिळाली की मग अर्थातच शांतता, समाधान, आनंद हे सगळे आपल्याला मिळतातच, नाही का. आणि म्हणून आपण ह्याचं वाचन केल्यानंतर हे आपल्याला आपोआपच सगळं प्राप्त होणार आहे. 9वं असं आहे की संपूर्ण परिवारात खुशी आणि समृद्धी येते. कोणाला नको असते खुशी आणि समृद्धी, आपलं परिवार सुखी राहावा, आनंदी राहावा, खुश राहावा, असं प्रत्येकाला वाटतं की नाही. तर त्याचप्रमाणे त्याच्यासाठीच आपण आरोग्य, समृद्धी, समान यांची वाढ कशी होईल आणि त्यामुळे आपल्या परिवारात संतुष्टता कशी येईल हे आपणही बघायचं आहे. सुखी समृद्ध परिवार, त्याच्या समुदायात आणि समाजात आपण उत्तम योगदान करू शकतो आणि मग जीवनात उच्चतम अशी आपल्याला संतुष्टी मिळू शकते, समाधान मिळू शकतं. तर त्यामुळेच हा 18वा अध्याय आपल्याला ती मनःशक्ती देतं की तू हे असं असं कर. आपल्याला आपोआप ती बुद्धी होते की आपण काय केलं म्हणजे आपलं परिवार सुखी आणि खुश राहील. अनेक परिवारामध्ये जी भांडणं होतात, कटकटी होतात, तर त्यावेळेला परिवारामध्ये सुख, समृद्ध हे जरा कमी असतं आणि म्हणूनच मग परिवारात सुखी आणि समृद्धी आणि खुशी आणि आनंद कसा येईल, तर आपोआपच प्रत्येकाला सद्बुद्धी होते की आपण शांत राहावं, आपण कमी बोलावं, समोरच्याला रुचेल असं बोलावं. ही जी शक्ती आहे, ही जी ताकद आहे, ही जी मनाची शक्ती आपण ह्याला म्हणू, ही मनःशक्ती आपल्याला 18व्या अध्यायामध्ये मिळते. 10वा असं आहे की तुम्हाला आत्मविश्वास तुमच्यामधला वाढवतो हा अध्याय. आत्मविश्वास वाढवतो म्हणजे काय, तर माणसाच्या मनात आणि व्यक्तिमत्वात एक सकारात्मक बदल येतो. ज्या माणसांचा आत्मविश्वास नसतो त्यांच्या मनात सतत निराशा
अनिश्चितता आणि निराशा यांनी त्याचं मन घेरलेलं असतं. तर अशा लोकांच्या जीवनामध्ये काय होतं, त्यांची समस्या वाढते आणि संघर्ष वाढतो, त्याची तीव्रता वाढते. आणि मग आत्मविश्वास वाढण्याचे मार्ग जे असतात ते आपोआपच त्याचे बंद होतात. कारण संघर्ष करता करता काय होतं, माणूस खचून जातो. आणि हे जे माणूस खचतो, तर ती न खचण्याची प्रक्रिया ही आपल्याला हा गुरुचरित्राचा अध्याय देतो. आणि म्हणून हा अध्याय जो कोणी वाचतो, याचं पठण करतो, त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याची सोय अगदी चांगली उज्ज्वल भविष्य त्याचं निर्माण होतं. त्याचे निर्णय त्या घ्यायला तो स्पष्टपणे निर्णय घेऊ शकतो. त्याचं जे लक्ष्य आहे, उद्दिष्ट आहे, ते तो अगदी व्यवस्थितरित्या साध्य करू शकतो. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि सकारात्मक विचार आणि कृती आवश्यक आहे आणि तीच आपल्यामध्ये या अध्यायाच्या पठणामुळे येते. 11वा जो आहे तो असा आहे की अधिकार आणि महत्त्वाची जी पदं असतात त्यांची प्राप्ती तुम्हाला होते. अधिकार आणि महत्त्वाच्या पदांची प्राप्ती हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अधिकार ही आपल्याला आपल्या हक्कांची रक्षा करणारी शक्ती असते आणि पदांची प्राप्ती ही आपलं जे कौशल्य असतं. आपण एखाद्या पदावर असतो, आपल्यामध्ये बघा तुम्ही खूप कौशल्य असतं बघा अनेक जणांमध्ये, परंतु ते दाखवण्याची त्यांना संधीच मिळत नाही. मग ती संधी मिळवण्यासाठी जेव्हा तो एखाद्या चांगल्या पदावर जातो, तेव्हा तो त्याची संधी अगदी व्यवस्थित त्याचा फायदा घेता येतो. आणि म्हणून ही अशी अधिकाराची आणि महत्त्वाची पदं जर मिळाली तर ती संधी मिळते आणि मग तो ते सहजपणे करू शकतो. म्हणून अधिकार आणि महत्त्वाच्या पदांची प्राप्ती हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचं आणि समाजाच्या विकासाचं अतिशय महत्त्वाचं अंग आहे, ज्यामुळे आपल्याला ती प्राप्ती या पठणाने होऊ शकते. गुरुचरित्राच्या पारायणातले हे काही महत्त्वाचे हे अध्याय आहेत. आता 12वा म्हणजे काय आहे, तर न्याय मिळतो. न्याय म्हणजे कशा अर्थाने, तर सत्य आणि न्याय अशा 2 गोष्टी आपल्याला मिळणं अगदी गरजेचं असतं. त्यामुळे हे समाज सुधारण करण्याचा हा एक मार्ग आहे. समाजात दुर्बल आणि शोषित लोक खूप असतात. अधिकारांची रक्षा करणं हे खूप गरजेचं असतं. तर न्यायाची पातळी हरकत ठेवताना समाजातील असंतुलन, उत्पीडन, दुर्बल, ताण आणि समस्यांचे निवारण करण्याची शक्ती, प्रयत्नशील राहण्यासाठी शक्ती आपल्याला ती मिळत असते आणि त्यामुळे आपण हे सहजपणे करू शकतो. आता विवाहित विविध तक्रारांचं सुद्धा समाधान याच्यामुळे होतं, ज्याच्यामुळे की विवाह केलेल्या माणसामध्ये कधीकधी विविध तक्रारी असतात. त्या तक्रारांचं सुद्धा इथे नायनाट होतो आणि विवाहित जे आपलं जीवन आहे ते सुखी होतं. त्याचप्रमाणे शत्रूंचा उपकार होतो. तर हा म्हणजे इथे कशा अर्थाने आहे की अधिक उपकार म्हणजे आपण आपल्या शत्रूंना उपकार करतो, तर ते आपल्यापेक्षा जास्त लाभाने त्यांच्याकडे जात असतं. म्हणजे अशा प्रकारचे उपकार शत्रूच्या विरोधात उमटवण्याची शक्यता ते कमी करतात आणि मित्रबांधवांसोबतच आपलं जीवन अधिक सुखकर करण्यासाठी मदत करतात. तर जे शत्रू आहेत ते सुद्धा आपल्याशी नंतर चांगले वागायला लागतात. तसंच समाजात सन्मान आणि प्रतिष्ठासुद्धा आपल्याला मिळते आणि ती जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपल्या कामाच्या आणि व्यक्तिगत गुणधर्माची ती एक पावती असते की आपण खूप चांगल्या प्रकारे काम करतो आहे, याची ती एक पावती असते. आणि म्हणून आपल्याला अशा पद्धतीने एक चांगल्या गुणधर्माच्या आधारे ही मान्यता मिळते की आपण एक चांगली व्यक्ती आहोत. बुद्धिवृद्धी होते, म्हणजे बुद्धीमध्ये आपल्या ज्या मानसिक क्षमतेत वाढ होतो. समस्याचे त्याग करून आपण संघर्ष करण्याची शक्ती निर्माण होते. नवीन विचारांचा विकास आपल्यामध्ये होतो आणि स्वयंप्रत्ययाची वाढणी आपल्यामध्ये होते, म्हणजे जाणीव होते, वाढ होते आणि विचारांमध्ये समृद्धी होते. आपल्यामध्ये ज्या विविध बाधा असतात त्या दूर होतात, परिस्थितींना समाधान मिळतं. त्याचप्रमाणे परिस्थितींचे उलट बघावे मिळतात आणि त्याचंसुद्धा समाधान होतं आणि ज्या बाधा असतात त्या दूर झाल्यानंतर आपण त्यांच्याकडे वेगळ्या दिशेने बघायला सुरुवात करतो आणि लक्ष्याच्या दिशेने आपण सक्षमतेने चालायला लागतो. परलोकात सुद्धा सुख मिळतं. आता धर्मचर्या, पृथ्वीवर आपण जे धर्मचर्या पुण्याचे कार्य करतो त्यांच्या प्रतिफळाचा, कर्माच्या नियोजनाचा परिणाम असतो की परलोकामध्ये आपल्याला ते सुख मिळून देतं. म्हणजेच दुष्कर्माचे कार्य केलेल्या मनुष्यांना सुद्धा परलोकात दुःख वाटतं, परंतु पुण्याचं कार्य सदुपयोग करून मिळाल्यानंतर धर्मचर्या आणि सत्कर्म हे खूप चांगलं होतं. तर अशा पद्धतीने हे 21वां जे आहे 20वां जे आहे ते संसारात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सगळ्यांचं
पूर्णत्व होतं, म्हणजे पूर्णता दर्शवतं. शुद्धतेचे संरक्षण हे आपल्याला हे करतं. तुमच्या जीवनाचा अर्थ हा एक आधार बनतो आणि काम हे संतुलन बनतं. मनपूर्वक जगण्याचं हे संवेदनशील असण्याचं दर्शवतं. मोक्ष म्हणजे आत्माच्या मोक्षासाठी अंतिम उद्देश आपला काय असतो, की आपल्याला मोक्ष मिळावा. म्हणजे आता कशातच आपला जीव अडकायला नको. तर त्याचंसुद्धा दर्शन आपल्याला होतं. त्याचं म्हणजे आत्मपरमात्म्याचं दर्शन लय होतं आपल्याला आणि पूर्णतः संतुलित आणि पूर्णतः जीवन संतुलित होऊन जातं. 21वं असं आहे की सद्गुरूंच्या आशीर्वाद आणि मान्यता आपल्याला मिळते. म्हणजे संदेशाची गौरवान्वित आणि असंख्य लोकांच्या जीवनात बदल करणारं हे महत्त्वाचं असं कार्य होतं. सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. त्याचप्रमाणे शिष्यांना नैतिक आध्यात्मिक मार्गदर्शन मिळतं. जीवनात धन, संतुष्टी, शांतता मिळते आणि स्वस्थ राहण्याची शक्तीसुद्धा मिळते. आशीर्वाद हे आपल्या शिष्यांना अनुभवण्याची शक्ती देत असतं आणि संपूर्ण रूपात सुखद समृद्ध होतं आपलं. इतकं या गुरुचरित्राच्या 18व्या अध्यायामध्ये एक शक्तिशाली आणि पवित्र ग्रंथ आहे, जो हिंदू परंपरेत मोठा आदरणीय मानला जातो. आणि हा अध्याय भक्तिभावाने आणि खुल्या अंतःकरणाने वाचून एखादी व्यक्ती इच्छा पूर्ण करणे, नकारात्मक ऊर्जापासून संरक्षण करणे, स्वतः भगवान दत्तात्रयांचे आशीर्वाद घेणे, मिळणे, ह्या सगळ्यांसह सगळ्या प्रकारचे आध्यात्मिक आणि भौतिक लाभ आपल्याला हा 18वा अध्याय मिळवून देतो. तर भक्त हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.